अक्कलकोटमध्ये माझ्याबरोबर असं होईल मला जराही वाटलं नव्हतं. तर हाय गाईज, मी आहे वेदांत आणि मी चाललेलो दीदीकडे गुलबर्ग्याला. गुलबर्ग्याला जाताना म्हटलं की अक्कलकोट पण जरा जवळच आहे, मग जाता जाता जाऊन येऊया. मग म्हटलं गाडी वळवली अक्कलकोटच्या दिशेने आणि स्वामींचा बुलावा आला म्हटल्यावर नाही पण म्हणता येत नाही. 15 मिनिटात मी पोहोचलो अक्कलकोटमध्ये आणि आज शनिवार असल्यामुळे अक्कलकोटमध्ये गर्दी पण भरपूर होती, त्यामुळे पार्किंग पण मला एकदम एंडला मिळाली. तिथून चालत मी गेलो मंदिरात पण आरती चालू असल्यामुळे गर्दी थांबून ठेवलेली. जशी आरती झाली तसं सगळ्यांना आत सोडलं आणि दर्शन झालं. तर अक्कलकोटमधलं वातावरण हे एकदम अतिशय प्रसन्नमय असतं. इथून बाहेर जायची जरा सुद्धा इच्छा होत नाही. एकदम मन जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत तुम्ही अक्कलकोटमधून बाहेरच पडू शकत नाही सा, आणि तुमचं मन ही कधीच भरणार नाही अक्कलकोटमधून. तर दर्शन घेऊन आल्यानंतर मला आठवलं की इथल्या पार्किंगमध्ये कॅश द्यावं लागतं, ऑनलाईन घेत नाहीत. तर पहिला कुठल्या तर दुकानात जाऊन मी पहिला कॅश घेतली आणि पाण्याची बाटली घेतली. त्यालाही वाटावं की काहीतरी घेतला, फक्त कामापुरतं नाही आला. तिथून मी कॅश घेऊन गेलो पार्किंगमध्ये, पार्किंगवाल्याला कॅश दिला आणि तिथून निघालो मी डायरेक्ट दीदीकडे. तर आजच्यासाठी फक्त एवढंच. भेटूया त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय.